उन्हाळा सुरू झालाय आणि बाजारात मस्त अशा कैऱ्या मिळू लागलेल्या आहेत. तर आज आपण मैत्रिणींनो बनवतोय त्याच कैरीपासून बनणारी खमंग अशी कढी. पण त्यापूर्वी मी ओळख करून देते. मी पूजा आणि आपण पाहताय पूजा स्पेशल रेसिपीज, जिथे मिळतात झटपट, सोप्या आणि टेस्टी रेसिपीज. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी एक कैरी घेतलेली आहे आणि आता आपण ती अशा प्रकारे साल काढून बारीक चिरून घ्यायची आहे. आता आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण याला शिजवण्यासाठी ठेवणार आहोत. जास्त पाणी घालायचं नाही आहे. साधारण एक अर्धा कप होईल इतकंच पाणी घालायचं आहे आणि याला आपण एक 5 मिनिटं उकळून घ्यायचं आहे, जेणेकरून कैरीचं कच्चेपण थोडंसं कमी होईल. खूपच सुंदर ही रेसिपी आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आता इथे कैरीला छान उकळी आली आहे, तर आपण गॅस बंद करून घेऊयात आणि बाकीचं वाटण तयार करूया. तर इथे मी अर्धा कप खोबरं घेतलंय, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्यात, थोडंसं जिरं, कोथिंबीर, पांढरे तीळ, 6-7 पाकळ्या लसूण, 1 इंच आलं आणि थोडासा कढीपत्ता घेतलाय, थोडीशी हळद घेतली आहे आणि हे सगळं आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालतोय. त्याचसोबत आपण घालणार आहोत उकळलेली कैरी. हे सगळे जिन्नस आपण कच्चे वापरतोय, कारण थोड्या वेळाने आपण ह्यांना एकदा फ्राय करून घ्यायचं आहे. आता इथे मी या कैरीच्या शिजवलेल्या फोडी सुद्धा घालतेय. मी पाणी घेतलेलं नाही आहे, पाणी आपण नंतर वापरणार आहोत. अगदी थोडंसंच पाणी यामध्ये शिल्लक आहे. आणि हे बघा, आपलं मस्त असं कैरीचं वाटण तयार आहे. तर या कढईमध्ये आता मी थोडंसं तेल घेते. तेल गरम झालं की आपण यामध्ये घालणार आहोत जिरं आणि मोहरी. जिरे आणि मोहरी तडतडले की आपण यामध्ये आपण जे कैरीचं वाटण बनवलं होतं ते घालायचं आहे आणि चांगलं 5 ते 7 मिनिटं आपण ह्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे, कारण आपले सगळे जिन्नस आपण इथे कच्चे वापरलेले आहेत. त्या सर्वांचं कच्चेपण निघून गेलं पाहिजे, अशा प्रकारे आपण याला फ्राय करून घ्यायचं आहे. आणि जास्त वेळ भाजल्यानंतर कढीला सुद्धा खूप छान खमंगपणा येतो. आता मी जे पाणी बाजूला ठेवलेलं होतं, कैरी शिजवून जे पाणी उरलं होतं आपलं, ते मी इथे पाणी घातलंय आणि हे आपण एकदा मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे आपली कढी आता फक्त 5च मिनिटात बनणार आहे. अगदी व्यवस्थितपणे हे मी मिक्स केले आणि आता आपण यामध्ये साधारण एक अर्धा लिटर गरम केलेलं पाणी घालायचं आहे. गरम पाणीच वापरायचं आहे, कारण याची कुकिंग प्रोसेस थांबणार नाही, ती कंटिन्यू चालू राहील. आणि आता आपण याला छान अशी एक उकळी येऊ देऊयात. इथे मी 1 छोटा चमचा काळं मीठ किंवा सेंधव मीठ घातलेलं आहे आणि चवीनुसार मी पांढरं मीठ सुद्धा घातलेलं आहे. हे आपण एकदा मिक्स करूया. सोबतच मी एक अर्धा चमचा साखर घालते, कारण कैरीचा आंबटपणा बॅलन्स झाला पाहिजे. जर तुम्हाला जास्त आंबट आवडत नसेल तर तुम्ही इथे अर्ध्या कैरीचाच वापर करा. कैरीला छान अशी उकळी आलेली आहे आणि इथे पाणी वगैरे अजिबात वेगळं झालेलं नाही आहे, म्हणजेच आपली कैरीची कढी एकदम मस्त अशी तयार झालेली आहे.
तर मैत्रिणींनो, ही कैरीची कढी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा. आणि हो, अजूनही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. बाय.